त्याच्यामुळे आम्ही संयम बाळगलेला आहे ना, आम्ही संयम बाळगलेला आहे आणि आम्ही ह्यातून पुन्हा उभे राहू याचा आम्हाला विश्वास आहे. हे बुडबुड आहेत, अजित पवारांचा पक्ष, एकनाथ शिंदेचा पक्ष, हे बुडबुड आहेत. हे बुडबुडे लवकर फुटतील. मुख्य म्हणजे मोदी आणि शहांचाच भ्रमाचा भोपळा फुटतो आहे. रोज रोज फुटतो आहे. तुम्ही किती खोटं बोला, रेटून बोला, तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटतो आहे. हे रोज दिसत आहे. प्रेसिडेंट ट्रम्पला उत्तर देऊ शकत नाहीत हे. प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत 16 वेळा बोलला की मी यांना युद्ध थांबवायला सांगितलं. आमचं युद्ध पाकिस्तान बरोबरच्या दहशतवादाविरुद्ध होतं. हे युद्ध प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आपण थांबवलं आहे. ट्रम्प सांगतोय, पण ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत ना नरेंद्र मोदींमध्ये आहे, ना अमित शहा मध्ये आहे. अहो सोडून द्या, ना देवेंद्र फडणवीस मध्ये आहे. हिंमत असून ते एकनाथ शिंदेने ट्रम्पचं नाव घेऊन दाखवा. सुप्रिया सुळे असं म्हणतात की अधिकार शरद पवारांनी मला दिलेले आहेत. त्यांचे नेते सुद्धा असं म्हणतात की सुप्रिया सुळेंना आता पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यांना प्रश्न विचारला असता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, तर ते म्हणतात की टाइम बाउंड नाहीये त्याला. भविष्यात असं काही घडेल असं वाटतं का? तशा प्रकारचे संकेत आहेत ते मला की टाइम बाउंड. मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षाबरोबर जो पक्ष गेलेला आहे, धर्मांध, जातीय आणि महाराष्ट्रद्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार गेलेले. आय रिपीट, धर्मांध, जात्यंध आणि महाराष्ट्रद्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासारखे जे लोक गेले, ते काय फार मोठ्या क्रांतिकारक महान विचारांना गेले नाही. भारतीय जनता पक्षाचा विचार हा काय शहीद भगतसिंग, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकरांचा विचार नाहीये. लुटा, खा आणि वाटा. लुटायचं, लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची. हे त्या पक्षाचं स्वरूप आहे. अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो, त्या जातील असं मला वाटत नाही. माननीय शरद पवार साहेबांची विचारधारा जी आहे ती एका वेगळ्या विचाराची आहे. फुले, शाहू आंबेडकरांचा विचार, यशवंतराव चव्हाणांचा विचार, बरं का, हा विचार घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलंय आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत. त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने त्या जाऊ शकतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका. पण राऊत साहेब, त्या फडणवीस किंवा अजित पवार हे नेहमी म्हणतात की एनसीपीशी युती किंवा अजित पवार म्हणतात बीजेपीशी युती ही पॉलिटिकल अंडरस्टँडिंगचा भाग आहे. कारण भूमिका, विचार, मग अशा पद्धतीनं तुम्ही दाऊद इब्राहिमशी युती करा. पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे ना. काय दाऊदची सुद्धा मत आहे त्या भागामध्ये. जसं तुम्ही आता इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार करणाऱ्यांना आपल्या पक्षात घेतलेलंच आहे ना. अंडरस्टँडिंग आहे ना. कोणाशी अंडरस्टँडिंग करताय तो? राष्ट्र तो है.